महाराष्ट्रातल्या, ते फक्त नगर जिल्ह्याचे जरी खासदार असले ते महाराष्ट्रभर पोचले पाहिजे आणि त्यांना पोचवण्यासाठी ही जी मुंबईतली लोक आलेली आहेत त्यांचा आग्रह होता की मी या गडकोट किल्ल्याच्या संवर्धनाची त्यांना माहिती द्यावी. त्यामुळे मी त्यांना माहिती देण्याचं काम केलेलं आहे. त्या पलीकडे काय केलं. या गडावर जास्त प्रमाणात लोकसहभाग त्या ठिकाणी युवक वर्गाचा दिसायला मिळत आहे. कारण ही गोष्ट काही आमंत्रण देण्याची नाही, फक्त आम्ही जनतेला तरुणांना आव्हान केलं, शिवभक्तांना आम्ही येतोय, तुम्ही या गडकिल्ला मोहीम स्वच्छता संवर्धनाच्यासाठी. तर या ठिकाणी अनेक युवक, राज्यभरातील युवक या ठिकाणी उपस्थित आहे. माझी विनंती, तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करता, धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करता. तर आता ह्या गडांसाठी आपण जास्तीत जास्त निधी सरकारच्या माध्यमातून आणला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही सत्तेतले असू किंवा आम्ही सत्तेच्या बाहेरचे असू, आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. ईद आल्यानंतर आपण मावळे या भूमिकेतून आपल्या ह्या वास्तू जतन राहिल्या पाहिजेत, सुसज्ज अवस्थेत दिसल्या पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा. या ठिकाणी शिवभक्त म्हणून प्रत्येक कुणी पण येऊ शकतं. इथं आलेला माणूस कुठल्या पक्षाचा, पार्टीचा, याच्याशी आम्हाला ह्या विचाराशी बांधिलकी नाही. आमची बांधिलकी आहे ती म्हणजे या ठिकाणी आलेला मावळा हा सगळ्यात महत्त्वाची आमची बांधिलकी. आज आमचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब रात्री मुक्कामी होते गडावर. आता ते स्वतः साफसफाई चालू आहे त्यांची. ते सुद्धा आता कलर विलर लावतात, वर गेले ते साफसफाई करतायत. ते नुसतं आम्ही मावळे, जो मावळा फक्त दिखाव फोटो काढायला तो मावळाच नाही छत्रपतींचा, शिवरायांचा. आता घाम आला पाहिजे ना अंगातून, हे का नाही.